निगम सरांनी आज आपल्याला सांगितले की आपण विविध योजना या ठिकाणी सुरू केल्यात, युवकांसाठी सुरू केल्यात, महिला भगिनींसाठी सुरू केल्यात, वरिष्ठांसाठी सुरू केल्यात आणि एवढ्यावरच तुम्ही थांबला नाही. आज देशातलं पहिलं सागरी महाविद्यापीठ जर कुठे होत असेल तर ते आपल्या रत्नागिरीमध्ये होत आहे. त्याला देखील मंजुरी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी दिली. मला असं वाटतं की देशाच्या पातळीवर ज्या पद्धतीने आम्ही इंजिनिअरिंग उभं केलं त्याच्या 1000 पटीने चांगलं सागरी विद्यापीठ उभं करू, हा देखील शब्द या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना देतो. आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये लॉचं असं एक इन्स्टिट्यूट आहे. आज पाटणसाहेब व्यासपीठावर आहात, अनेक ज्येष्ठ वकील रत्नागिरीतले व्यासपीठावर आहेत. तुमची देखील जी कोल्हापूरची मागणी आहे ती देखील साहेबांनी कशा पद्धतीनं मान्य केली हे आपल्याला देखील व्यासपीठावर कळलेलं आहे. परंतु हे मुंबईचं लॉ कॉलेज जे आहे हे देशातलं नंबर 1 लॉ कॉलेज आहे. आणि साहेब माझं स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलं. यातलं दुसरं शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीमध्ये जर झालं तर आमचा सगळा कॉलेजचा कोरम पूर्ण होणार होता. 15 दिवसापूर्वी त्या देखील शासकीय विधी महाविद्यालयाला एकनाथ शिंदे साहेबांनी 1 मिनिटामध्ये मंजुरी दिली. ते देखील पुढच्या वर्षीपासून आपल्या रत्नागिरीमध्ये सुरू होत आहे. एज्युकेशन सेक्टरमध्ये मी देखील खात्याचा मंत्री होतो. मी जर एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं असतं की मला प्रायव्हेट कॉलेज सुरू करायचं आहे तर साहेबांनी त्याला देखील मंजुरी दिली असती. परंतु त्यांनी देखील स्पष्ट सूचना दिलेल्या होत्या की जे काय करायचं आहे ते शेतकऱ्यांच्या मुलांसाठी करायचं आहे, जे काय करायचं आहे ते गरिबांच्या मुलांसाठी करायचं आहे. श्रीमंतांच्या मुलांसाठी सगळंच आपण करतो, पण गरिबांची मुलं ही शासकीय महाविद्यालयात शिकतात. म्हणून जे काही शासकीय महाविद्यालयात मागशील ते मुख्यमंत्री म्हणून मी द्यायला तयार आहे. परंतु प्रायव्हेट कॉलेज काढण्याचं धाडस कोणी करू नये आणि तो तंतोतंत आदेश माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पाळला. आणि आज रत्नागिरीमध्ये नर्सिंग कॉलेज पासून बरेच इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जर सगळी कॉलेज करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो त्याचं पूर्ण श्रेय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला जातं. आज या व्यासपीठावर कुणबी बांधवांचे नेते देखील व्यासपीठावर इथे आहेत साहेब. आज आपण या कॉलेजला लोकनेते शामराव पेजे साहेबांचं नाव दिलंय. ज्या नेत्यानं, ज्या लोकनेत्यानं नुसतं कुणबी समाजालाच नाही, रत्नागिरी जिल्हा एकत्र जिल्हा असताना खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये आवाज उठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर लोकनेते शामराव पेजे साहेबांनी केलं. आणि साहेब त्याबद्दल देखील कुणबी समाजाच्या वतीनं आणि तमाम रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो की ज्यावेळी कॅबिनेटमध्ये हा विषय झाला त्यावेळी एकाच सेकंदात लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज रत्नागिरी हे नाव आपण नुसतं मंजूर केलं नाही तर त्याला केंद्र शासनाची मंजूर आणली. आणि आज जर आपण ॲपवर गेला, आज जर आपण गुगलवर गेला आणि रत्नागिरीचं इंजिनिअरिंग कॉलेज टाकलं तर त्याचं नाव लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज असं येतं. ही खरोखरच रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि कुणबी बांधवांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची बाब आहे. आणि त्याच्यामध्ये देखील साहेब आपण सहकार्य केलं त्याबद्दल देखील मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि जाता जाता शेखर सरांनी जो उल्लेख केला तो पुन्हा एकदा उल्लेख या ठिकाणी करतो. विद्यार्थ्यांनी देखील प्रचंड पद्धतीनं टाळ्या वाजवल्या की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीच्या बाबतीमध्ये. पण मी विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना एक विनंती करतो, जरी माझ्यापेक्षा वयानं तुम्ही लहान असला तरी आजपर्यंत देशाचं असं सरकार कुठचंही निर्माण झालं नाही की विद्यार्थ्यांना 12वी शिकल्यानंतर त्याला 6000 रुपये मिळतात, डिप्लोमा झाल्यानंतर 8000 रुपये मिळतात आणि पदवी मिळाल्यानंतर 10000 रुपये मिळतात. अशा पद्धतीनं निर्णय घेणारं देशातलं पहिलं सरकार जर कुठचं असेल तर ते महायुतीचं महाराष्ट्रातलं सरकार आहे. आणि म्हणून या सगळ्या योजनांमध्ये आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. साहेब मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे. आपण ही योजना महाराष्ट्राला दिली. आमच्या जिल्ह्याच्या प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि 3 दिवसापूर्वी आम्ही 223 लोकांना याचे पत्र दिलं. आज तुमच्या उपस्थितीमध्ये आम्ही 619 लोकांना पत्र देतोय युवा कार्यशाळेचे. साहेब याच्यामधनं गरीब कुटुंबातली जी मुलं आहेत ज्यांना नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो तो संघर्ष तुमच्या नेतृत्वाखाली संपवण्यामध्ये आम्ही सगळे यशस्वी झालो. त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि पाटणे साहेब आपण या व्यासपीठावर आहात. काल मी तुम्हाला येऊन सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी व्यासपीठावर येतील त्यावेळी मुख्यमंत्री तुम्हाला भेटायला कुठचे आडेवेडे घेणार नाही. मुख्यमंत्री तुमच्याशी चर्चा करतील. मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. आणि आज त्यांनी तुम्हाला सांगितलं की जो शब्द त्यांनी टेलिफोनवरनं तुम्हाला दिला होता, मोबाईलवरनं त्यांना दिला होता, तो देखील त्यांनी 15 ऑगस्टला मुख्य न्यायाधीशांशी बोलून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचं महाराष्ट्राचं नेतृत्व हे टिकवणं आणि जोपासणं पाटणे साहेब आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं गतिमान सरकार या महाराष्ट्रामध्ये येत आहे,
गतिमान सरकारच्या माध्यमातून साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, प्रामाणिकपणाने या महाराष्ट्राची सेवा करतायत, प्रत्येक घटकासाठी काम करतायत. त्यांच्या कामाचा मोल देखील आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन सहकार्य देऊन केलं पाहिजे. आणि मनोगत संपवत असताना एकच फक्त किस्सा सांगतो आणि माझं मनोगत संपवतो. मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. साहेबांच्या आशीर्वादाने मी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. मी मगाशी भाषणाची सुरुवात करत असताना आमच्या राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील मुख्यमंत्री याचा उल्लेख केला. आपल्याला इरसालवाडीची घटना माहिती असेल, ज्या घटनेमध्ये दरड कोसळून अनेकांना मृत्यूला सामोरं जावं लागलं. मी रात्री 12 वाजल्यापासून त्या ठिकाणी होतो. मला मुख्यमंत्री महोदयांचा पहाटे 5 वाजता फोन आला. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी उपस्थित आहे. ज्या काही घटना घडतील त्याची तंतोतंत माहिती मी पालकमंत्री म्हणून तुम्हाला देईन. तुम्हाला याची आवश्यकता नाही. तुम्ही रोज 4-4:30 वाजता झोपता, विश्रांती घ्या. मी 2 तासानंतर तुम्हाला फोन करतो. आपल्याला आश्चर्य वाटेल, नवी मुंबई सिटीचा मला 1 तासानंतर फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री इरसालवाडीमध्ये पुढच्या 15 मिनिटांमध्ये पोहोचतात. साहेब इरसालवाडीला आले. इरसालवाडीला मी साक्षीदार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत या व्यक्तीनं खुर्ची देखील बघितलेली नव्हती, खुर्चीवर देखील बसलेले नव्हते. आणि 11:30 वाजता अचानक त्यांनी मला सांगितलं की मी मुंबईला निघालो आणि मुंबईला जायला म्हणून निघाले. आणि 15 मिनिटांनी परत मला फोन आला की कुठं जिथं असतील तिथं खालापूर पोलीस स्टेशनला पोहोच. मी खालापूर पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर आज माझ्या अंगावर काटा येतोय. मुख्यमंत्री महोदय आपले आश्वस्त होते. मला म्हणाले सगळ्यांना घेऊन तू चहाला जा, सगळ्यांना घेऊन तू ब्रेकफास्टला जा. त्या हॉटेलचं नाव देखील मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुमच्या हॉटेलला जाऊन सगळ्यांना घेऊन चहाला जाऊन सांगितलं. त्या हॉटेलचं नाव देखील मला माहिती आहे. आमच्याच एका सहकार्याचं ते हॉटेल होतं. पण मी साहेबांना विचारलं की साहेब मी चहाला जाऊन तुम्ही काय करणार आहे. साहेबांनी जे मला सांगितलं आणि त्याच्यातनं कृतीतनं घडवलं ते महाराष्ट्राच्या आजपर्यंत तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं. साहेबांनी मला सांगितलं की 11:30 वाजता मी तुला सांगितलं की मुंबईला जातो. पण मी अस्वस्थ होतो मनात की ज्या घरावर दरड पडलेली आहे, दरड पडून लहान लहान मुलं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे, त्यांचा आक्रोश तिकडे चालू आहे. 5 किलोमीटरवरचा तो कडा आहे. तो कडा मी काही झालं तरी मी चढून जाणार आहे. तिथं मी लोकांना जाऊन भेटणार आहे. त्यांच्या सुखदुःखामध्ये दुःखच होतं, त्या दुःखावर पांघरून घालण्याचं मी काम करणार आहे. मी साहेबांना सांगितलं हे फार मोठं धाडस आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. 13 कोटी जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते. त्याच्यामुळे तुम्ही हा 5 किलोमीटरचा कडा चढून जाणं हे माझ्या दृष्टीनं अयोग्य आहे. मी लहान दोंडी मोठा घास घेतोय. साहेब तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीची मी विनंती केली. मला म्हणले ठीक आहे, मी पोलीस स्टेशनला बसून सगळा रिव्ह्यू घेतो, तुम्ही सगळ्यांनी चहाला जाऊन या. आणि 15 मिनिटांना त्यांना अडवत होतो म्हणून ते पोलिसांच्या गाडीमध्ये बसले, त्या ठिकाणी गेले आणि स्वतःची तब्येत बरी नसताना देखील 5 किलोमीटरचा कडा कोणी चढू शकत नाही ते आपले मुख्यमंत्री चढले. आणि तिथल्या लोकांना जाऊन त्यांनी दिलासा दिला, त्या लोकांना जाऊन मायेची रूप दिली. अशा पद्धतीचा संवेदनशील आणि भावनाप्रधान मुख्यमंत्री हा महाराष्ट्र राज्याला लाभला. हे आमचं नाही, आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. तरुणांचं देखील भाग्य आहे, महिला भगिनींचं भाग्य आहे. आज जर तुम्ही चंपक मैदानावर आलात तर 55,000 महिला त्या ठिकाणी जमलेल्या आहेत. आपल्या भावाची वाट बघत, ज्या भावानं देशामध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या अगोदर 3,000 रुपये जर जमा केले, अशा भावाचं दर्शन घेण्यासाठी, अशा भावाला आशीर्वाद देण्यासाठी 50,000 ते 55,000 महिला भगिनी आज चंपक मैदानावर गोळा झालेल्या आहेत. आणि म्हणून त्यांचा उल्लेख आम्ही संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून करतो. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आज या कार्यक्रमाला मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहिले त्याबद्दल पालकमंत्री यांना त्यांना मनापासून त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण केलं त्याबद्दल देखील धन्यवाद देतो. आणि जिमण साहेबांना विनंती करतो की तमाम जिल्ह्याच्या कुणबी समाजाच्या मार्फत आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं रामभाऊ तुम्ही असेल आपण सत्कार करावा. साहेबां प्रातिनिधिक जरी सत्कार असला तरी जिल्ह्याच्या तमाम कुणबी समाजाच्या वतीनं जे जे माननीय लोकनेते शामराव पेठे साहेबांचा आदर्श मानतात, त्यांना आदर्श म्हणून काम करतात, त्या सगळ्यांच्या वतीनं केलेला सत्कार आहे. तो मागे 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 मागे